विद्यामंदिर राठोड विद्यालयामध्ये आपणा सर्वांचं आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने स्वागत करतो. या या गडावर या. हा गड आहे आणि हा गड म्हणजेच ज्ञानगड मराठी भाषेचा राजभाषा दुर्ग आमच्या विद्यालयाने आज या ठिकाणी बनवलेला आहे मराठी भाषा निमित्ताने. या ठिकाणी आपण जर पाहिलं तरी ही दुर्गाची रचना आहे आणि या दुर्गाच्या रचनेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या रचना या ठिकाणी केलेल्या आहेत. आपण जर सुरुवातीला पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजूने पुस्तकं मांडलेली दिसतील आणि पुस्तकांच्या बरोबरीनं अनेक साहित्यिक त्या ठिकाणी त्यांची नावं लिहिलेली आहेत. हा दुर्गाचा बेस आहे, हा साहित्य आहे. हे सर्व साहित्य या ठिकाणी मांडलेलं आहे आणि या साहित्यामधले पुस्तकांचं दालन अनेक ग्रंथ संपदा या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि या ग्रंथ संपदेच्या बरोबर वरच्या अंगाला आपल्याला या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचं या ठिकाणी चित्र आहे. थोर कवी लेखक पु ल देशपांडे यांचं या ठिकाणी माहितीपर लेखन केलेलं आहे. असे सर्व अनेक संत आहेत, अनेक साहित्यिक आहेत, त्यांची माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि इकडच्या अंगाला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हा एक छोटासा बुरुज आपण म्हणू शकतो. या बुरुजावर या ठिकाणी मराठी भाषेची वर्णाक्षरे, मराठी म्हणी आणि मराठी भाषेतील असलेले वर्णाक्षरांच्या साह्याने या ठिकाणी हा एक दालन या ठिकाणी तयार केलेला आहे. एका बाजूला मराठी साहित्यातील विविध प्रकार लिहिलेले आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तशाच पद्धतीने या अंगाला सुद्धा अशाच पद्धतीने संत जनाबाई आणि थोर कवी लेखक विवा शिरवाडकर यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या बरोबरीनंच वरच्या बाजूस आपण जर पाहिलं या बुरुजावर या ठिकाणी आपल्याला मराठी संस्कृतीमध्ये महत्वाचे असलेले वाद्य प्रकार जे आहेत ते वाद्य प्रकार या ठिकाणी ठेवले आहेत. पहिली ढोलकी आहे. भजनासाठी अन्य सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ढोलकी, तबला, डग्गा यांचा या ठिकाणी वापर केला जातो. आणि जर आपण या ठिकाणी प्रत्यक्ष गडावर जर आपण पाहिलं तर ही गडाची मुख्य जी आपण म्हणतो वास्तू आहे, ही गडाची मुख्य वास्तू आहे. आणि या गडाच्या मुख्य वास्तूवर या ठिकाणी अनेक मराठी भाषेतील, मराठी साहित्यातील तसेच मराठी संस्कृतीमध्ये संत या ठिकाणी त्यांची चित्र या ठिकाणी ठेवलेली आहेत. महान संत ज्ञानेश्वर, रामदास, एकनाथ महाराज, संत नामदेव असे अनेक संत या ठिकाणी आहेत. आणि असा हा मुख्य गडाचा भाग त्या ठिकाणी केलेला आहे. चारही बाजूला पुस्तकांचं प्रदर्शन या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. आणि या पुस्तकांच्या प्रदर्शनाच्या बरोबर सर्वात वरती वरच्या अंगाला छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, असं जे आपण म्हणतो अमृतात पैजा जिंकणार असं हे राज्य हिंदवी स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष गडावर या ठिकाणी ज्ञानगडावर विराजमान झालेले आहेत. आणि याच्या मागच्या बाजूस जर पाहिलं तर दोन्ही बाजूला आपली भगवी पताका ठेवलेली आहे. आणि सिंहासनाधीश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा म्हणा किंवा यांचं त्या ठिकाणी चित्र, मोठं चलचित्र आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. असं ही ज्ञानगुढी अशी ही राजभाषा दुर्ग माध्यमिक विद्यामंदिर राठोड विद्यालयामध्ये आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने तयार झालेला आहे. अतिशय उद्बोधक, प्रेरणादायी आणि अनेक बाबी या सगळ्या ज्ञानदुर्गातनं विद्यार्थ्यांना आज कळून आलेल्या आहेत. अतिशय सुंदर असा कार्यक्रम या निमित्ताने विद्यालयामध्ये पालखी सोहळा असेल, त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, त्याच्यामध्ये गाणी म्हटली, नृत्य सादर केलं, अनेक बाबी विद्यार्थ्यांनी आज या निमित्ताने सादर केल्या. आणि या सगळ्यांच्या मध्ये ही जी पणती आहे किंवा पण ही समयी जी आहे, ह्या जो तेज आहे ही समयी या ठिकाणी प्रज्वलित झालेले आहे. आणि हा अखंड असा ज्ञानाचा दिवा, जो मराठी भाषेचा ज्ञानाचा दिवा, जसं आपण म्हणतो की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, अशा पद्धतीचं हे घोषवाक्य या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि हे सगळं करण्यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री संतोष कदम, त्याच पद्धतीने विद्यालयाच्या सांस्कृतिक प्रमुख डॉक्टर शारदा नेवाते, त्याच पद्धतीने सर्व शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी, खास करून मी इयत्ता 9वीच्या वर्गाचं या ठिकाणी आज कौतुक करेन की त्यांनी अशा पद्धतीने एक सुंदर रचना अगदी एका दिवसांमध्ये दिलेल्या सूचना आणि त्या सूचनांचं पालन करत इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असा ज्ञानगड या ठिकाणी तयार केलेला आहे.
त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचं अगदी 5वी ते 9वी पासून सगळं विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं अतिशय प्रचंड मेहनतीने त्यांनी हे सगळं ज्ञानदुर्ग तयार केलेलं आहे. त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. आणि लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, हे आपलं भाग्य जे आहे ते असंच चंद्र सूर्य तारे असेपर्यंत कायम अबाधित राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी आजच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या आपणास सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. अशी अमृताते पैजा जिंकणारी आपली मराठी भाषा. या मराठी भाषेतील 12व्या शतकातील संत ज्ञानदेवांपासून त्या आधुनिक काळातील सर्व साहित्य कृती इथे आपण या ज्ञानगड मराठी राजभाषा दुर्गामध्ये दाखवलेल्या आहेत. 5वी पासून 10वीचे विद्यार्थी सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होतात. सर्वच विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्ग शिक्षकांनी जे मार्गदर्शन केलं होतं त्या पद्धतीने राजभाषा मराठी दिनाची तयारी केली होती. विशेषतः कौतुक करावं असं मला वाटतं. या मुलांनी परिपूर्ण अशी तयारी या उपक्रमाची केलेली होती आणि त्यामुळे अतिशय उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात आजचा हा उपक्रम यशस्वी झालेला आहे. विशेषतः 9वीच्या वर्गाचे खूप खूप कौतुक करतो.